नमस्कार मित्रांनो. अबीर गुलाल या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. शुभ्रा विशूकडे बघून विचार करू लागते, ओ गॉड, माझा फोन याच्या हातात कसा आणि हा माझ्या फोनवर कोणाशी बोलत आहे. जर याला विशालचा फोन आला असेल तर माझं आज काही खरं नाही. शुभ्रा विशूकडे जाऊन विचारते, काय झालंय विशू, असं का बघतोयस? त्यावर विशू काहीच न बोलता शुभ्राकडे बघत असतो. शुभ्रा त्याला विचारते, काय झालं, कोणाचा कॉल आला होता का? श्री, अगस्त्य की बुकिंगसाठी कॉल आला होता? सगळं व्यवस्थित आहे ना? त्यावर विशू फक्त तिच्याकडे बघत असतो. डोंट टेल विशू, तुला श्रीचा कॉल आला. तिच्या नादी नको लागू, ती मूर्ख बाई आहे. तीच नक्की तुला काहीतरी बोलली असणार. जाऊ दे, हे सॉरी विरी, हे सगळं खोटं असतं रे. आता आपण फिरायला जातोय ना, हेच तिला खूपत असेल म्हणून तिने तुला कॉल केला असेल. तिकडून आलो का बघतेस मी तिच्याकडे. चल आता आपण निघूया. विशू शुभ्राकडे बघून विचार करू लागतो, किती ढोंगी बाई आहे ही. आणि तिला म्हणतो की मला पाणी पाहिजे. त्यावर शुभ्रा म्हणते की पाणीच ना, चल, असेल ना गाडीमध्ये. त्यावर विशू म्हणतो की नाही, मला चिल्ड वॉटर हवंय, कारण माझा घसा कोरडा पडलाय. आणशील ना माझ्यासाठी पाणी बॉटल? त्यावर शुभ्रा म्हणते, हो हो, का नाही डार्लिंग, मी लगेच घेऊन येते. व ती तिथून निघून जाते. त्यावर विशू विचार करू लागतो की ही गोष्ट माझ्या विचारांच्या पलीकडे आहे. हिने मलाच नाही, माझ्या घरच्यांनाही फसवलं आहे. या भिकारडीला घरात आसरा दिला आणि तिने आमच्याच पाठीत खंजीर खुपसला. मला एकदा फक्त तो माणूस आणि पुरावा हाती लागू दे, मग याचा परफेक्ट कार्यक्रम करतो. आईचं सत्य सगळ्यांना सांगायलाच पाहिजे. आणि तो अगस्त्याला फोन करू लागतो, पण अगस्त्याचा फोन लागत नाही. पुढे तो श्रीला फोन लावतो. इकडे शुभ्रा तिचा फोन चेक करू लागते. त्यात तिला विशालचा आलेला कॉल दिसतो. त्यावर ती घाबरते वर म्हणते, हा जर काही विशू समोर बकला असेल तर. व ती त्याला लगेच कॉल करते. तेवढ्यात विशाल तिकडून बोलतो की, बोल शुभ्रा, इतका वेळ बोलायला काय झालं होतं आणि आता पुन्हा कॉल केलास, काय काम आहे? त्यावर शुभ्राला धक्का बसतो आणि शुभ्रा म्हणते की, तू मगाशी काय बोललास? त्यावर विशाल म्हणतो की, तू काय शॉर्ट टाइम मेमरी आहे का गं? तुला काही आठवत नाही का? मी बोललो सगळं जे खरं आहे ते. त्यावर शुभ्रा म्हणते, खरं म्हणजे काय? त्यावर तो म्हणतो की, खरं जे सगळं झालंय ते. तू अगस्त्याला कसं किडनॅप करायला लावलं आणि श्रीला कसं मारण्याचा प्रयत्न केला आणि त्या फोटोग्राफ्सबद्दल सगळंच बोललो. पण तू का विचारतेस? तर शुभ्रा म्हणते की, अरे मूर्खा, बोलायच्या आधी कन्फर्म तर करत जा तू कोणाशी बोलत आहे. त्यावर मगाशी दुसरंच कोणाशी बोलत होतास. इतके दिवस मी जे सगळं लपून ठेवलं होतं ते आता उघडकीस आलं आहे. त्यावर विशाल म्हणतो की, मी काय करणार मग? कारण तू फोन उचलत नाहीस, माझे पैसे तुझ्याकडे अडकले, पोलीस इकडे माझ्या मागावर आहे, मला पळून जायला सुद्धा पैसे नाही. बोल माझे पैसे कधी देते ते. त्यावर शुभ्रा चिडते आणि फोन कट करते. शुभ्रा विचार करू लागते की आता विशूला सगळं समजलं असेल. आता काय खरं नाही माझं, मी काय करू? श्री देवापुढे दिवा लावते व देवी अंबाबाईला म्हणते की, आज माझा जीव खालीवर का होतोय, असं मला पहिल्यांदा होतंय. देवी अंबाबाई, खरं तर भाऊ बहिणीचं रक्षण करत असतो, पण आज एक बहीण तुझ्याकडं मागते, विशूदादाला काही होऊ देऊ नको, त्याचं रक्षण कर. तेवढ्यात विशू श्रीला फोन करतो. श्री फोन उचलते आणि म्हणते, काय झालंय विशूदादा, सगळं व्यवस्थित आहे ना? त्यावर विशू घाबरून बोलतो की, अगं टीचर ताई, काहीच व्यवस्थित नाहीये, मला तुझ्याशी बोलायचंय, मला तुला एक महत्त्वाचं गोष्ट सांगायची. त्यावर श्री म्हणते की, ठीक आहे, तुम्ही शांत व्हा, काय झालं ते सांगा. त्यावर विशू बोलू लागतो की, ही गोष्ट फोनवर सांगण्यासारखी नाहीये, त्यासाठी तुला मला भेटावं लागेल. त्यावर श्री म्हणते की, ठीक आहे, मी येते तिकडे. विशू पुढे बोलू लागतो की, टीचर ताई, खरंच मी चुकलो गं, मी खऱ्याला खोटं आणि खोट्याला खरं बोललो, मी तुला किती वाईट वाईट बोललो, खरंच मला माफ कर. त्यावर श्री म्हणते की, ठीक आहे, तुम्ही जे झालं ते विसरून जा, आधी सांगा तुम्ही आता कुठे आहे ते. त्यावर विशू बोलतो की, मी आता MG रोडला आहे, येतेस ना तू? व श्री म्हणते की, हो, मी लगेच निघते. श्री विचार करू लागते की काय एवढं अर्जंट काम असेल. विशू इकडं विचार करू लागतो आणि म्हणतो, देवी अंबाबाई, आज मी जे काही सत्य बोलणार आहे ते बोलण्याची ताकद मला दे, तुझा आशीर्वाद माझ्या पाठीशी असू दे. इकडे विशू विचार करू लागतो की पाणी आणण्यासाठी गेली, मग एवढा वेळ का लागतोय? हिला खरं तर कळलं नसेल, कारण ती आली तेव्हा घाबरलेली दिसत होती आणि तिच्या चेहऱ्यावर प्रश्न दिसत होते. तिने जाताना तिचा मोबाईल पण मागितला. जर तिने तिचा मोबाईल चेक केला तर तिला सगळं खरं कळेल. तिचं पितळ आता उघडं पडलं आणि मी ते जगासमोर सांगणार. तेवढ्यात शुभ्रा तिथे हसत-हसत येते आणि त्याला म्हणते की, तू आज माझं जगासमोर सगळं पितळ उघडं करणार आहेस. आता तुला तसंही कळालंच आहे की खरं सत्य काय आहे ते.
शुभ्रा म्हणते की मी खूप लपवण्याचा प्रयत्न केला अरे, पण ते शक्य झालं नाही. आज तुला सगळं खरं कळालं. मी शुभ्रा आहे शुभ्रा. जे मला पाहिजे असतं ते मी मिळवतेच. गॉट इट? त्यावर विशू तिला विचारू लागतो की काय पाहिजे तुला? का आमच्याशी अशी वागली? त्यावर शुभ्रा म्हणते की काय नाही पाहिजे हे विचार. मला गाडी पाहिजे, बंगला पाहिजे आणि माझा अगस्त्य पाहिजे. त्यावर विशू तिच्याकडे आश्चर्याने बघू लागतो. पुढे शुभ्रा म्हणते की मी अगस्त्यला खूप मिळवण्याचा प्रयत्न केला, पण तो माझा कधी झालाच नाही कारण ती श्री नेहमी मांजरीसारखी आडवी आली. श्रीने आणि तिच्या नीच बापाने माझं आयुष्य खराब केलं. आता मी तिचं आयुष्य उद्ध्वस्त करणार आहे. त्यासाठीच मी या घरात आली आहे. त्यामुळे मी सगळ्यात आधी तुझ्या आईला पटवलं व तुझ्याशी लग्न करून तुमच्या घरात आले आणि एक एक प्लॅन करू लागले. खरं तर तुझी माझ्याशी लग्न करायची लायकीच नव्हती. कारण तू कोण आहेस माहिती आहे का? तू या निंबाळकरांच्या घरातला एक डॉग आहेस डॉग. मलाही ऑप्शन नव्हतं. मलाही तुझ्यासारख्या मूर्खाला हाताशी धरावं लागणार होतं. त्यावर विशू म्हणतो की शुभ्रा बास झालं. माझ्या आईने तुझ्यावर एवढा विश्वास ठेवला होता. तुझ्यासाठी तिने श्रीताईशी अंतर केलं. अगस्त्यशी तिचं भांडण झालं आणि मी सुद्धा तुझ्यामुळेच परत दारू प्यायला लागलो. आज आमच्या घरच्यांची जी अवस्था झाली आहे तिला कारण फक्त तू आहेस. आता मी तुझं सत्य घरातल्यांसमोर आणल्याशिवाय राहणार नाही. आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या भागात. धन्यवाद.